लाडकी बहीण योजना पहिला टप्पा संपलाय. काल रक्षाबंधन झालं. पहिला टप्पा संपलेला आहे. जर तुम्हाला आणखी पण पैसे आले नसतील तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुम्हाला आज लाभार्थी यादी प्रत्येक जिल्ह्यानुसार कशी काढायची ते दाखवणार आहे. जिल्ह्यानुसार, गावानुसार, तालुक्यानुसार सगळ्या याद्या आलेल्या आहेत. जर तुमचं नाव आले नसेल तर लवकरात लवकर चेक करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं नाव, तुम्ही कोणत्या गावातले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे त्या गावाचे कसे काढायचे ते पण आपण बघूया. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला अजून पैसे येत नसतील तर काय काय गोष्टी चेक करायच्या ते पण तुम्हाला लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि ज्यांना पैसे आलेले आहेत 3,000 रुपये त्यांनी पण एक काळजी घ्यायची. जर तुम्ही जे अकाउंटवर पैसे आलेत ते डीबीटी अकाउंट आहे का नाही ते चेक करा. जर डीबीटी अकाउंट ते नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते करून घ्यावं लागेल, नसता पुढचा हप्ता तुम्हाला येणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांना सरसकट त्यांनी पैसे टाकले होते. जे जे बँक त्यांना भेटले डिटेल्समध्ये पैसे टाकले. पण पुढच्या वेळेस असं होणार नाही. तुमचं जर अकाउंट डीबीटी नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्याच्याबद्दल पण अपडेट्स देणार आहे. तर बघूया सगळ्यात सुरुवातीला लाभार्थी यादी या ठिकाणी कशी चेक करायची. तुमच्या गावाची, जिल्ह्याची, तुमच्या म्युन्सिपल पार्टीमधली किंवा तुमच्या त्या एरियामधली कशी चेक करायची ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. चला सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे काही आता बघा, एक काम करायचं तुम्हाला, सोपी गोष्ट सांगणार आहे. जास्त काही अवघड तुम्हाला सांगणार नाहीये. फक्त तुम्ही काय करायचं, गुगलवर जायचंय, गुगलवर जाऊन चेक करायचंय किंवा गुगलवर जाऊन तुम्ही तुमचं गाव टाकायचंय. गाव टाकल्यानंतर किंवा गावाची जरी नाही आली तालुक्याची यादी, असं एक्झाम्पल घ्या, तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये आहात, बारामती या तालुक्यात आहात, तर बारामती लाभार्थी यादी असं जरी टाकलं किंवा लाडकी बहीण बारामती लाभार्थी यादी असं जरी टाकलं, तुमच्या समोर तुमची यादी येईल. कोणी कोणी असेल बघा धुळे जिल्ह्यामध्ये, तर धुळे जिल्हा लाभार्थी यादी असं टाकायचं आहे. कुणी ठाणे जिल्ह्यातील असेल तर ठाणे लाभार्थी यादी असं टाका किंवा लाडकी बहीण लाभार्थी यादी ठाणे जिल्हा असं टाका. तर तुम्हाला तुमच्या स्वरूपात त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या याद्या यायला सुरुवात होईल. तर फॉर एक्झाम्पल बघा, मी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची यादी आता आजपासून जाहीर करणे सुरू झाले आहे. तर तुम्हाला बघा पहिला टप्पा झालेला आहे. त्या पहिल्या टप्प्यानंतर आता सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी अपलोड करणं सुरू झालेलं आहे. धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे. लवकरच सर्व जिल्ह्याची यादी पण जाहीर होणार आहे. तर तुम्हाला ही धुळे जिल्ह्याची एक माहिती दाखवतो. याचबरोबर सगळ्या जिल्ह्याची पण याद्या अपलोड झालेल्या आहेत. तुम्ही त्या चेक करू शकता. बघा या ठिकाणी धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी अशा स्वरूपात सर्च केलं, ऑटोमॅटिक बघा हे पेज ओपन झालं आणि अशा स्वरूपात तुम्हाला ही यादी तुमच्या समोर आलेली आहे. तर बघा या ठिकाणी याद्या, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाची पेज ओपन होणार आहे. काय बघा, धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, धुळे महानगरपालिका, वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या ठिकाणी धुळेची कॉर्पोरेशनची ही वेबसाईट आहे, त्यांची स्वतःची गव्हर्नमेंटची वेबसाईटवर ही माहिती आलेली आहे. यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी होमवर गेलात, या ठिकाणी आलेली आहे. यानुसार वार्डनुसार, प्रत्येक वार्डनुसार ही यादी जाहीर झालेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या वार्डमध्ये आहात, ज्या वॉर्डमध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड लिंक केलेला आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या जिल्हा तुम्ही घेतला होता, तालुका घेतला होता, वॉर्ड घेतला होता, त्या वॉर्डनुसार तुम्हाला या ठिकाणी माहिती आलेली आहे. तुम्ही ज्या वॉर्डमध्ये असताल किंवा फॉर एक्झाम्पल हे धुळे जिल्ह्याचं आहे, यासारखं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात आहात, ज्या ज्या कॉर्पोरेशनमध्ये आहात, त्या वॉर्डमधली माहिती तुम्ही काढू शकतात. जर तुम्ही गावामध्ये राहत असताल त्या गावाची यादी तुम्ही काढू शकतात, तालुक्याची यादी काढू शकतात. अशा स्वरूपात तुम्हाला प्रत्येक ह्याची डाउनलोड तुम्ही करू शकता. ज्या ज्या तुम्ही वॉर्डमध्ये भरलेला आहे फॉर्म त्याच्यानुसार तुम्हाला चेक करता येणार आहे. कोणत्या, जर समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही 4 नंबरच्या वॉर्डमध्ये आहात, तर काय करायचं, पुढे जायचं आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची यादी समोर येणार आहे. तर अशा स्वरूपात यादी समोर आल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाची बघा सगळी डिटेल्स पाहायला मिळेल.
खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देत आहे. एक व्यवस्थित सगळ्यांनी बघायचं आहे. कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज विचारा. तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर मला कारण सांगायचं की सर आम्ही या दिवशी फॉर्म भरला होता, आम्हाला अजून पण पैसे आले नाहीत. आणि लक्षात घ्या, पहिला टप्पा संपलाय. रक्षाबंधनाचा कार्यक्रम कालच झालेला आहे. पहिल्या टप्प्यापर्यंत जर पैसे तुम्हाला आले नसतील तर काळजी घ्यायची आहे. लवकरात लवकर तुम्हाला तुमचं डीबीटी अकाउंट आहे का ते चेक करायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय. जर फॉर्मचं स्टेटस पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल, टेन्शन घेऊ नका, सरकार काम करत आहे. जर तुमचं स्टेटस रिजेक्टेड असेल, रिसबमिटचं बटन आले असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. काल मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कशा स्वरूपात ते चेक करायचंय. जर तुम्हाला परत तसं स्वरूपात सांगायचं असेल तर ते पण सांगा. परत तुम्हाला सांगतो, जर कुणाला बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल, डीबीटी अकाउंट झालं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर डीबीटी करून घ्या. आणि ज्यांनी आत्ताच डीबीटी करून घेतलंय आणि त्यांना सगळे स्टेटस पूर्ण आहे, त्यांचे सगळे स्टेटस पूर्ण आहेत, त्यांना पेंडिंग फक्त दिसत आहे, तर त्यांनी वेट करायचं आहे. पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत. कारण डीबीटी झालंय, पहिल्या टप्प्यातले ऑलरेडी पैसे त्यांच्या अकाउंटला आले, त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे नसतील भेटले तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत. दुसरा टप्पा पुढच्या महिन्यात आहे, लक्षात घ्या. आणि आता ज्यांचे स्टेटस पूर्ण होतील, कंप्लीट होतील, आधार कार्ड ज्यांचे डीबीटी होतील, त्यांनाच पुढच्या टप्प्यात पैसे चालू होणार आहेत. आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला 3,000 प्लस 1,500 असे 4,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. लक्षात घ्या, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये प्लस 1,500 म्हणजे या ठिकाणी 4,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. पुढचा टप्पा लक्षात घ्या. जर तुम्ही अजून पण व्यवस्थित फॉर्म भरला नसेल, तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला असेल, तुमचा फॉर्म रिसबमिटला आला असेल तर लवकरात लवकर जाऊन चेक करा. जर तुमचं डीबीटी अकाउंट झालं नसेल, लवकरात लवकर चेक करा. आणि ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे भेटलेत, पहिल्या हप्त्यामध्ये 3,000 रुपये भेटलेत, त्यांनी फक्त असं समजू नका की आपल्याला भेटले म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत, असं गैरसमज ठेवू नका. तुम्ही तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जायचंय आणि त्याला डीबीटी करून घ्यायचं आहे. कारण पहिला हप्ता सरकारने सगळ्याला सरसकट देऊन टाकला होता. ज्यांचं व्हेरीफाईड झालं होतं, ज्यांनी जे बँके टाकल्या होत्या, कुणाच्या पतीच्या अकाउंटवर गेले असतील, कुणाच्या भावाच्या अकाउंटवर गेले असतील, किंवा कुणाच्या कोणत्या अकाउंटवर गेले असतील, ज्याला डीबीटी अकाउंट नसेल त्याला पण पैसे गेलेले आहेत. तर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात तुम्हाला सगळ्याला पैसे भेटले असतील, पण दुसऱ्या टप्प्यात जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला डीबीटी करून घ्यावे लागेल. कालच मी तुम्हाला GR दाखवलाय, नवीन GR आलेला आहे. डीबीटी अकाउंट असेल आणि लक्षात घ्या, फक्त डीबीटी अकाउंट नाही तर स्वतःचं आधार कार्ड आणि स्वतःच्या बँकेचं त्या ठिकाणी असायला पाहिजे. असं नको व्हायला डीबीटी अकाउंट तुम्ही तुमच्या भावाचं करून टाकले, असं नाही. तुमचं नावावर जी बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच अकाउंटला तुम्हाला डीबीटी अकाउंट करावं लागेल. नवीन GR आलेला आहे, त्यामुळे त्याच्यानुसार तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये हवे असतील तर या गोष्टी तुम्हाला करून घ्याव्या लागतील. चला बघूया लाभार्थी यादी कशी बघायची. तुम्हाला तुमचं नाव सगळ्यांनी चेक करायचंय. लाभार्थी यादीमध्ये प्रत्येकाने चेक करण्यासाठी बघा, या ठिकाणी तुम्हाला नाव दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही नाव चेक करायचं तुमचं यात आहे का. पत्ता चेक करायचा, बरोबर पत्ता आलेला आहे का याच्यामध्ये. मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे तो बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. जन्मतारीख टाकली ती बरोबर आहे का ती बघायची. लिंग म्हणजे तुमचं स्त्री आहात, बरोबर. सगळे आता लाडक्या बहिणी योजनेचं आहे त्याच्यामुळे स्त्रीच या ठिकाणी लिहून येणार आहे सगळ्यांना. आधार क्रमांक बघा, बऱ्याच महिलांचं काय झालंय, प्रॉब्लेम झालाय. आधार कार्ड त्यांनी काय केलंय, चुकवलाय. बरेच बघा मला मेसेज पण आलेले आहेत की सर आमचा आधार कार्ड टाकताना चुकलाय, आमच्या शेजारच्या भैयानी भरलाय फॉर्म, आमच्या शेजारच्या एजंटनी फॉर्म भरलाय आणि आधार कार्ड चुकवलाय त्यांनी. तर आता नेमकं काय करायचंय, तर फॉर्म रिसबमिट करायचा आहे. लक्षात घ्या, तर हे तुमचं चेक करायचं यादीमध्ये की तुम्ही जे टाकलाय आधार कार्ड तो बरोबर आहे का. लक्षात घ्या, तो चेक करायचा आहे. नंतर पिनकोड तुम्ही बरोबर टाकलाय का, जिल्हा बरोबर टाकलाय का, तालुका बरोबर टाकलाय का, गाव बरोबर टाकलाय का, महिलाचं लग्नापूर्वीचं नाव बरोबर आहे का चेक करायचंय. नारी शक्ती प्रकार म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता हे नारी शक्ती ऍपची गरज नाहीये, त्याची टेन्शन घेऊ नका. नंतर वैवाहिक स्थिती तुमची बरोबर आहे का, म्हणजे लग्न झालेलं आहे का ते बरं.
योजनेची गरज नाहीये, विभागाची गरज नाही, बँकेचं नाव बघा, लक्षात घ्या, हे बँकेचं नाव तुम्ही व्यवस्थित टाकलेलं आहे का? जी तुमची डीबीटी बँक, जे अकाउंट तुम्ही डीबीटी केलंय ते चेक करायचंय, ती तीच बँक आहे का? त्याचा कोड चेक करायचा आहे, बँकेचं खातं चेक करायचंय आणि जमा झालेली राशी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. जर तुम्हाला 3,000 रुपये आले असतील तर त्यापुढे 3,000 रुपये लिहून येईल. ज्यांना आले नसतील त्यांच्या पुढे अजून काही येणार नाही, जसं ब्लँक या ठिकाणी आलेलं आहे. या स्त्रियांना पैसे आले नाहीत म्हणून ते ब्लँक दिसतंय, म्हणजे त्या ठिकाणी काहीच पैसे अजून आलेले नाहीत. तर लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी चेक करायचंय आणि जर तुमचं या याद्यामध्ये नाव नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय. तुम्ही म्हणताल की सर आमचं फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचंय? मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय. व्हिडिओ बघा, खूप छान स्वरूपात मी तुमच्यासाठी बनवत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. अशी तुम्हाला माहिती हवी असेल तर आत्ताच लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओमुळे बऱ्याच ताईंचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि बऱ्याच ताईंना पैसे आले आहेत. खूप साऱ्या ताईंनी आपल्याला धन्यवाद व्यक्त केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला पण फायदा व्हायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी काही जे गोष्टी सांगत असतो व्हिडिओमध्ये त्या गोष्टी फॉलो करा. त्या गोष्टीचं तुम्ही त्या ठिकाणी ताबडतोब त्याच्यावर काम करा, म्हणजे तुम्हाला पण त्याचे पैसे यायला सुरू होतील. चला, अशा स्वरूपात याद्यामध्ये नाव चेक करायचं. तुम्हाला याद्यामध्ये नाव चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम समजला तर ठीकच आहे, नाहीतर तुम्ही मला मागचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलंय तुमचं स्टेटस पेंडिंग असेल किंवा रिव्ह्यू मध्ये असेल, टेन्शन घेऊ नका. जर तुमचं स्टेटस रिसबमिटला आलं असेल तर चेक करा की तुम्हाला त्या ठिकाणी काय कारण आलंय. जर तुमचं कारण या ठिकाणी आलं असेल की मला तुम्ही आधार कार्ड जोडलेलं नाहीये, बँक डिटेल्स जोडलेले नाहीयेत, आधार लिंक नाहीये, किंवा तुमचा पत्ता चुकीचा टाकलाय किंवा तुमचा पिनकोड चुकीचा टाकलाय, असं जर काही येत असेल तर लवकरात लवकर त्या गोष्टी व्यवस्थित भरायच्या आहेत, रिसबमिट फॉर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतर 4-5 दिवस थांबायचं आहे. कारण की लगेच फॉर्म रिसबमिट केला म्हणजे लगेच तुम्हाला असं नाही की पैसे यायला सुरू होतील. त्याच्यावर प्रोसेस चालू होते गव्हर्नमेंटची प्रोसेस झाल्यानंतर बँकेबरोबर खातं जोडलं जातं तुमचं आणि गव्हर्नमेंटचं, आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतात. लक्षात घ्या, ही प्रोसेसला कमीत कमी 10-15 दिवस जातात. त्याच्यामुळे कृपया करून लवकरात लवकर सगळ्या गोष्टी चेक करा. काही अडचणी असतील तर मला नक्कीच विचारा. तर अशा स्वरूपात योजनेमध्ये तुम्हाला याद्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की, आणि तुम्हाला बघा, जर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये बोलत असेल तर ठाणे जिल्हा परिषद या वेबसाईटवर जायचं, म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जायचं आहे. जिल्हा परिषद वेबसाईटवर जा किंवा तुम्हाला गाव पातळीवर, तालुका पातळीवर सगळीकडे तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये अजून नाव आलं नसेल, बघा कुठे पाहाल यादी, जर तुम्हाला तुमचं यादी समजतच नसेल की सर आम्हाला यादीच समजत नाहीये कशी बघायची, आम्हाला आमच्या गावची यादी कळालीच नाही कुठं बघायची, तर त्या पण गोष्टी तुम्हाला सांगतो. टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कोणत्या गावात राहतात, तुमचं नाव काय आहे, तुम्हाला किती रुपये भेटलेत आतापर्यंत, आणि जर भेटले नसतील तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुमचं सगळ्या गोष्टी डिटेल्स बघूया आणि तुम्हाला याद्या कशा त्या तुमच्या गावाच्या बाहेरच्या ते पण तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. आज आपण इथे थांबूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि जे सबस्क्राईब करतील त्यांनाच मी उत्तर आता पुढच्या ह्याच्यामध्ये देणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्यानुसार तुम्हाला माहिती मिळवा. चला, इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.